नमस्कार. आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करत आहोत. नवीन रेसिपी बनवत आहोत. ती म्हणजे आहे मटर पनीर घोटाला. त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे. त्याला रफली चॉप केलेत. 8-10 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 हिरवी मिरची. आणि हे चॉपरमध्ये मी फाईन चॉप करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला पल्स मोडवर करून मिक्स करू शकता किंवा चॉपरवर तुम्ही चॉपसुद्धा करू शकता. त्यानंतर सेम चॉपरमध्ये मी एक टॅमॅटो बारीक चॉप करून घेतलेला आहे. इथे गॅसवर एक आपण कढई ठेवूया. त्यामध्ये 1 चम्मच तेल आणि थोडंसं बटरचा तुकडा घालूया. तेल आणि बटर मिक्स. त्यानंतर त्यामध्ये तेल छान गरम झाल्यावर थोडी कसुरी मेथी घालूया. 1 चम्मच जिरं घालूया, अख्खा वाला जिरा. त्यानंतर जे आपण चॉप करून ठेवलेलं होतं कांदा आणि टॅमॅटो ते घालूया बारीक चिरलेलं. त्याला छान सगळीकडे एकत्र मिक्स करून घेऊया. आणि सध्या मटार हे सीझनमध्ये आहे त्यामुळे भरपूरसे मटार त्यामध्ये घालूया. हे फ्रोझन मटर नाही आहेत स्टोअर केलेले. हे जे आता बाजारात फ्रेश मटर भेटतात ते फ्रेश मटर आहेत आणि हे मस्त गोड आहेत मटर. तुम्ही पण मटर भेटतात तेवढ्यामध्ये या रेसिपी मटरवाल्या नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण याच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूया. त्यात आपली घरची हळद, घरचा जो साठवणीचा मसाला असतो तो मसाला आणि मीठ चवीनुसार. त्यानंतर आपण ही भाजी छान 3 ते 4 मिनटं वाफेवर आधी शिजवूया आणि नंतर मग त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया. आता आपण छान झाकण ठेवून हिला शिजवून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता आपले कांदा, टॅमॅटो, मटर छान शिजत आलेले आहेत. आणि आता आपण काय करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पण हे पाणी गरम पाणी, तुम्ही कुठलीही भाजी कराल त्यामध्ये तुम्ही गरम पाणी घाला. थंड पाणी घातल्यावर भाजीची प्रोसिजर थांबते आणि ती लेट शिजते. गरम पाणी घातल्यावर भाजी लवकर शिजते, त्यामुळे गरम पाणी घाला. आणि हे मी 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे. हे फ्रेश पनीर आहे, घरी बनवलेलं, बाजारातलं पनीर नाही आहे. तुम्ही बाजारातलं पनीरसुद्धा ॲड करू शकता त्यामध्ये आपण थोडं पनीर ॲड करूया. थोडं पनीर म्हणजे जेवढं तुम्हाला आवडेल. मी 100 ग्राम पनीर टाकलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. पुन्हा आपल्याला थोडावेळ वाफेवर शिजवून त्यामध्ये आता मी 1 चीज क्यूब घातलेला आहे. ही भाजी खूप यम्मी लागते. पनीर, चीज असल्यामुळे लहान मुलांना पण खूप आवडते आणि याची चव एकदम हॉटेलसारखी येते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता आपली भाजी ऑलमोस्ट पूर्ण रेडी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्यामध्ये मी थोडासा वरून गरम मसाला घातला होता आणि तुम्ही वरून चीज घालायचं तर चीज ॲड करू शकता. मी भरपूरशी वरून कोथिंबीर घातलेली होती आणि अशा पद्धतीने आपला मटर पनीर घोटाला रेडी आहे.